नमस्कार मंडळी, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आज आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या दारिद्र्यनाशक वस्तू असतील त्या आपल्याला गुढीपाडवा येण्याच्या अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत. मग त्याच अशा कोणत्या वस्तू आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला नवीन असाल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बघा, आपल्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा अतिशय मोठा उत्सवात हा सण साजरा केला जातो. म्हणूनच या नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या चुकूनसुद्धा होऊन द्यायच्या नाहीत, जेणेकरून याचे दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला वर्षभर भोगावे लागतील. या वर्षी 19 मार्च वार गुरुवार या दिवशी गुढीपाडवा हा सण आलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्या चुका आहेत त्या होऊ द्यायच्या नाहीत आणि कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत, तेच आपण सविस्तर पाहणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता गुढीपाडवा हा सण आपण लवकरच साजरा करणार आहोत. आता लवकरच म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 19 मार्च गुरुवार या दिवशी गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण असतो आणि यावर्षी तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच हा सण आलेला आहे. तर हा आपल्याला हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि आपल्याला सर्व महाराष्ट्रीयन लोकांमध्ये तर हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. हा दिवस चैत्र महिन्याच्या अशुल्क पक्षातील प्रतिपदा या तिथीला असतो आणि याच दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुद्धा सुरुवात होते. मग बघा, हा जो दिवस आहे ना गुढीपाडवा, हा 3.5 मुहूर्तापैकी एक मोठा दिवस असतो. या दिवशी आपल्याला कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर मुहूर्त बघायची गरज लागत नाही. गुढीपाडवा हा शब्द 2 शब्दापासून बनला आहे. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयाचे प्रतीक असलेले निशाण आणि पाडवा हा संस्कृत शब्द प्रतिपदावरून आला आहे. याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुल्क आहे. याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुल्क पक्षाचा पहिला दिवस असा होतो. मग या दिवशी आपल्याला घरातून जेणेकरून माता लक्ष्मी कायमची निघून जाईल अशा काही चुका आहेत तर त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत. आपल्याला हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की संपूर्ण सृष्टी त्रिदेव यांच्या शक्तीने संचलित होते. यामध्ये ब्रह्म उत्पत्ती करतात, विष्णू सृष्टीचे पालन करतात आणि शिव संहार करतात. असे म्हटलं जातं की ब्रह्म यांनी विश्वाची निर्मिती याच दिवशी केली. सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणजेच सत्ययुग सुरू झालं. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्षाच्या दिवशी अशा काही 4-5 वस्तू आहेत की त्या आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून नवीन येणारं वर्ष आपल्यासाठी सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जाईल. तसेच हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. आता कोणत्या चुका करायच्या नाहीत तर भांडण करू नका. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील भांडण झालं तर संपूर्ण वर्षभर घरात तणाव आणि नकारात्मकता टिकून राहते. म्हणूनच या दिवशी आपल्याला घरामध्ये शांतता, प्रेम आणि आनंदाचे वातावरण ठेवावं. तामसिक पदार्थ गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही खाऊ नका. या दिवशी माता लक्ष्मी यांची विधीपूर्वक पूजा केली जाते. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही मांसाहार, मद्य आणि तामसिक अन्न खाणं टाळावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सात्विक पवित्र अन्न ग्रहण करावं, अत्यंत शुभ मानलं जातं. तर या दिवशी घरामध्ये आपल्याला तामसिक अन्नपदार्थ खायचे नाहीत. त्यानंतर वर्षाची सुरुवात जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेऊन कर्जाने झाली तर संपूर्ण वर्षभर आर्थिक अडचणींचा म्हणजे पैशाच्या अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागेल. म्हणूनच शक्यतो या दिवशी कोणाकडूनही पैसे उधार घेणे म्हणजेच कर्ज घेणे टाळावं. पर्स रिकामी ठेवू नका. नवीन वर्षाच्या दिवशी पर्स किंवा तिजोरी पूर्ण रिकामी ठेवणं हे अत्यंत अशुभ मानलं जातं. पर्समध्ये थोडे का होईना पैसे, नाणे किंवा नोटा ठेवत चला. तसेच धारदार वस्तू खरेदी करू नका. गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही धारदार वस्तू म्हणजे सुरी, कात्री किंवा
इतर धारदार वस्तू खरेदी करणं टाळावं. यामुळे आपल्या घरामध्ये वाद होऊ शकतात, आर्थिक अडचणसुद्धा उद्भवू शकतात. फूल वास्तुशास्त्रानुसार म्हणजेच शिळे फुलं घरात ठेवणं अशुभ मानलं जातं, तर ते लगेचच निर्माल्यात टाकून द्या. दारिद्र्य आणि नकारात्मकता आपल्या घरामध्ये वाढवतात, म्हणून घरात कधीही ताजी फुलं नेहमी ठेवावीत. यामुळे आपल्या घराचं वातावरण प्रसन्न आणि आनंदी राहतं. तसेच आपल्या घरामध्ये खूप असे विचित्र काही चित्र किंवा पेंटिंग आपल्या घरामध्ये भिंतीवरती ठेवू नका. छतावर ठेवलेले भंगार असेल, आपल्या घरामध्ये पेपरची रद्दी असेल, भंगार असेल, कचरा असेल, हे बाहेर काढा, जेणेकरून वास्तुदोष निर्माण होणार नाही. जर आपल्याला या वस्तू घरात तशाच ठेवल्या तर घराच्या प्रगतीवरही याचा वाईट परिणाम होऊ शकतो. गुढीपाडवा येण्यापूर्वी जर घरामध्ये कोळ्याने जाळी केली असतील, जाळी जळमट झाली असतील, अस्वच्छता असेल तर ते सुद्धा नक्कीच स्वच्छ करा. म्हणून घर नेहमी स्वच्छ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे घरामध्ये गुढीपाडवा येण्यापूर्वी स्वच्छताही आवर्जून नक्की करा. खराब किंवा जुनी कुलूप वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. ते आपल्या घराच्या प्रगतीवर म्हणजेच प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतं. त्यामुळे ते तात्काळ लगेच बाहेर काढा. फाटलेला बूट, चपला, तुटलेले किंवा जुनी चप्पल यामुळे संघर्ष वाढतो असं मानलं जातं. म्हणून अशा वस्तूसुद्धा घरातून लगेच तात्काळ बाहेर काढा. जर तुमच्या त्या वापरात नसतील तर विनाकारण घरामध्ये ठेवू नका. ही सर्व प्राण्यांचे फोटो घरामध्ये, जर समजा सिंह, कावळा, इतर प्राण्यांचे फोटो ठेवणं टाळावं. घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. तर अशा प्रकारे काही महत्त्वाच्या चुका आहेत. या चुका आपल्याला चुकूनसुद्धा होऊन द्यायच्या नाहीत. गुढीपाडव्याच्या दिवशी त्याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेतले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. जय बजरंगबली.